नमस्ते दोस्तों। इस चैनल की रचना आपको जागृत करने के लिए की गई है ताकि आपको रिकवरी एजेंट परेशान करे तो आप उन्हें आरबीआई गाइडलाइंस के हिसाब से हैंडल कर सको। आपको हमारा काम पसंद है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब जरूर करें, इससे हमें एक वीडियोस बनाने की प्रेरणा मिलेगी। थैंक यू। हर्षल सर, गुड आफ्टरनून. जगदीश बोलतोय सर. नमस्कार. हाँ बोला ना जगदीश जगदीश. इंडसइंड बँकेमधून. हाँ बोला ना. हे आपलं पर्सनल लोनच्या संदर्भात आपलं मला वाटतं 2 महिन्यापूर्वी 2 ते 3 महिन्यापूर्वी आपलं भेटणं झालं, बोलणं झालं होतं. हाँ हाँ मुरुडच्या हाँ ॲड्रेसवर आलं होतं तुमच्या. हाँ तर हाँ तुम्ही म्हणाला बोला ना. होतात की नोव्हेंबर संपू दे, डिसेंबरमध्ये आपण चालू करू पेमेंटचं. सर कसं काय आहे ते आता? अजूनपर्यंत काही पेमेंट झालं नाहीये. मला स्वतःला यावं लागलं आता तुमच्या इथे. म्हणजे म्हणजे आता मला स्वतःला यावं लागलं, तुम्हाला फॉलोअप करावं लागलं असं म्हणतोय. ओके. मला आत्ताच काही वेळापूर्वी कॉल येऊन गेला, एक शेहनाज मॅडम म्हणून कोणी होत्या. हो, तो सर तुम्हाला रेग्युलर येणार, ठीक आहे. तो हम्म. आमच्या बँकेमधून येणार कॉल तुम्हाला. तर तो ओके. फॉलोअप चालूच असतं ना सर. अच्छा अच्छा. तर आता कसं काय करायचंय सर, तुम्ही मला सांगा ना. कारण तुम्ही मला म्हणाले होते की म्हणजे मी पर्सनली व्हिजिट केली होती. मी हाँ तुम्हाला हाँ. सांगतो, माझं नाव जगदीश परब आहे. मी ॲज अ सीनियर मॅनेजर म्हणून एरिया कलेक्शन मॅनेजर आहे इथे. ठीक आहे. मी पर्सनली तुमच्या इथे व्हिजिट केली होती. हाँ हाँ ठीक आहे. नोव्हेंबरला नाही, 2 महिन्यापूर्वी केली होती मी, जवळजवळ ऑक्टोबरमध्ये हाँ हाँ हाँ. मला वाटतं. तुम्ही मला नव्हतात की माझी फायनान्शियल कंडिशन थोडीशी हे आहे, तर मी हो. आई वडिलांबरोबर राहत नाही, मी दुसरीकडे राहतो. ठीक आहे. मी तिथे आलोही होतो तिथे. ठीक आहे. बरोबर. तर तुम्ही म्हणालात मला थोडा वेळ द्या, मी हम्म. चालू करतो. मग आता कसं काय करायचं? असं अमाऊंट पण नाही. मोठी आहे. तुम्हाला आता पेमेंट चालू करावं लागेल आपल्याला, आहे ना. म्हणजे किती वेळ वाट बघणार बँक पण. नाही ॲक्च्युली मी आता काही अमाऊंट ना थोडी सेव्ह करून मी ते सेटलच करायचा विचार करतोय. कारण मागे तुम्ही आला होता तेव्हा बघा, माझ्याकडे त्यावेळेस काही असा अर्निंग सोर्स नव्हता. ठीक आहे. हम्म. आणि आता काही दिवसच झालेत, जस्ट मी एक नवीन ऑर्गनायझेशन जॉईन केलं आहे. आणि माझं अजून म्हणजे जॉईन झाल्यापासून माझी फर्स्ट सॅलरी अजून पण आलेली नाही आहे. अच्छा. त्यामुळे हां, तर मी आता काही अमाऊंट सेव्ह करेन डायरेक्टली सेटलमेंटसाठीच. सर पण तुम्ही आता हां. ना म्हणजे सेटलमेंटची वाट पाहण्यापूर्वी ना, तुम्ही थोडंसं इंटेन्शन दाखवण्यासाठी तुम्हाला आता थोडं थोडं पेमेंट करावं लागेल दर महिना. हं. ठीक आहे. म्हणजे नाही, आता काही असेल, म्हणजे थोडं-थोडं तुमचा जो पेमेंट ईएमआय करण्यापेक्षा अमाऊंट असेल ना, ऐकून घ्या. जी हं, हं. सेटलमेंट अमाऊंट असेल ना, हं, जी हं, काय हं. डिसाइडेड होईल, त्यापैकी मी हं. तुम्हाला बऱ्यापैकी व्यवहार देऊन करून करून टाकू आपण. हे कन्सिडर करू आपण त्यामध्ये पेमेंट. पण आता सर आपल्याला दाखवावं लागेल, कारण कसं आहे ना, डिस्बर्समेंट अमाऊंट जास्त आहे हं, भरपूर. हं. हं, हां. हं, हं. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये पेमेंट नाहीये. म्हणजे बँक पण किती सांभाळून घेणार ना. तुम्ही जर बँकेच्या जागी असता, तुमचे पैसे जर मी घेतले असते, तरी तुम्ही मला किती सांभाळून घेतलं असतं. हं, हं. बरोबर ना? बरोबर. असं नाहीये. म्हणजे एका लिमिट नंतर आपल्याला स्वतःला पण असं वाटलं पाहिजे की यार ठीक आहे, म्हणजे आता झालं, भरपूर आपल्याला लिबर्टी मिळालेली आहे. आता आपण हं, थोडंफार हं. थोडं पेमेंट सुरू करायला काही हरकत नाही. हं, हं, हं. म्हणजे सर्वच बाजूने आपला विचार केला पाहिजे. जर बँकेने तुम्हाला तुमच्या वाईट काळात जर हेल्प केलेली आहे, तर हं, आता हं. तुम्हाला ॲज अ ह्युमॅनिटी म्हणून तुम्ही पण तुमचं इंटेन्शन दाखवायला हवं ना. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण मी काय हं. म्हणतो, माझं काही फक्त हे एकच डेट नाही आहे. माझे हं. डेट्स नाही, ते मल्टिपल माहिती आहेत. आहे मला सर. हं. तुम्ही मला मागेच सांगितलं होतं ते. हं, हं, हं. है ना? हां, हां. बरोबर. हां, तुम्ही मला त्यामुळे सांगितलं होतं कसं मागे मला. होतंय, की आता जे काही मला इन हँड मला आता सध्या मिळतंय, कारण बऱ्याच मोठ्या गॅपनंतर मला एकतर जॉइनिंग मिळाली आहे. हं. पण माझ्या प्रिव्हियस सॅलरीमध्ये काही असं इन्क्रिमेंट म्हणा किंवा फॉलोअप माझा त्याच्यावर काही इन्क्रिमेंट देणं किंवा कसं काही पर्सेंट पण मला मिळालं नाही आहे. हं, हं, हं. हां, त्यामुळे कसं थोडंसं मी नुकसानीतच आहे. हां, आणि हां. दुसरी गोष्ट अशी, की आता तुम्ही जिथे येऊन गेलात ना, हं, तिथे पण मला रेंट वगैरे जास्त आहे. आणि माझे हं, फॅमिली डिस्प्यूट्स पण असे आहेत, की ज्यामध्ये मी अजूनही तसं बघायला गेलं तर फायनान्शियली बरेचसे इश्यू फेस करतोय. हं. हो. तर त्यामुळे सध्याच्या घडीला तरी मी असं, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, की इंटेन्शन दाखवा. इंटेन्शन नाही आहे असं मी म्हणत पण नाहीये किंवा मी असंही म्हणत नाही, की मला नाहीच भरायचंय म्हणून. सर तुम्ही म्हणत हां. नाहीयेत, पण तुम्ही प्रॅक्टिकली दिसत नाहीये ना पेमेंट. दिसल्यानंतरच समजेल ना की तुमचं इंटेन्शन आहे. म्हणजे आता तुम्ही जसं मला सांगितलं होतं, तसं मी मध्यंतरी मला वाटतं तुम्हाला मी तर फोनच नव्हता केला, है ना. हं, सोडूनच द्या. हं. म्हणजे माझं तर मी तर तुम्हाला म्हणालो होतो की मी तुम्हाला सर करेल मी डिसेंबरमध्ये फोन. हं, मी हं, म्हटलं हं. चला डिसेंबरमध्ये त्यांना पूर्ण महिना द्या. आता ते म्हणाले होते डिसेंबरमध्ये चालू होईल. पण ठीक आहे, म्हणजे डिसेंबर महिना जाऊ दे. पण सर असं नाही ना की फॉलोअप नाही केला, त्याचा अर्थ असं नाही की मी तुम्ही असं आता कुठे म्हणजे बोललो होतो, पूर्ण की असं म्हणजे ग्रँटेड डिसेंबरमध्ये घेतल्यासारखं करेन? कन्सिडर म्हणजे झालं होण्यासारखं नका करू असं, म्हणजे ना. नाही, नाही. मी कधी बोललो होतो, की मी डिसेंबरपासून चालू करेन? तुम्ही मला म्हणाले होते ना सर, असं काय करताय?
तुम्ही मला मी म्हणाले होते पेमेंट आता चालू सध्या करेन माझं वगैरे थोडंसं नाही. फायनान्स. आता या हां. अगोदर माझं ज्या कोणी तुम्ही म्हणताय बँकेतनं मला फॉलोअपसाठी कॉल येतील, तर त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. तर हं. त्यांना मी हेच सांगितलंय, की माझ्याकडे अमाउंट जेव्हा बल्कमध्ये येईल मी सेटलमेंट करणार आहे. सर मग आता तुमच्याकडे अमाउंट कधी होणार? तुम्ही जे आज मला बोलताय ना, ते ही सेम गोष्ट मला तुम्ही 3 महिन्यापूर्वी म्हणाला होतात. हो, पण तेव्हा माझ्याकडे अर्निंग सोर्स नव्हता सर. ठीक आहे. आता माझ्याकडे बघायला गेलं तर अर्निंग सोर्स आहे. त्यामुळे मी सांगू हां, शकतो तुम्हाला. कारण ऑलरेडी माझं एक टाटा कॅपिटलचं पण डेट आहे. ठीक आहे. आणि ते हां, थोडं मोठं आहे इंडसइंड हां. बँकेपेक्षा. आणि त्याचं पण ऑलरेडी कोर्टचा वगैरे बोलतात ना, की ते इश्यू वगैरे चालू आहे. तर हं. तिथे सुद्धा मला सेटलमेंट करायचीच आहे. आणि इथे ओके. सुद्धा करायची. हं, असं आहे. तर मी आता थोड्या वेळापूर्वी त्या शहनाज मॅडमशी बोललो. मी हं. त्यांना एकदम स्ट्रेट फॉरवर्डली सांगितलंय, की आता सेटलमेंटच करायची आहे म्हटल्यावर नाही म्हटलं तरी एक 5 ते 6 महिन्याचा वेळ जाईल. कारण मला अमाउंट सेव्ह सर करावीच 5-6 लागणार आहे. महिने म्हणजे सर ऑलरेडी किती डिले झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे ना. मग हो, अजून माहिती आहे 5-6 ना. महिने तुम्ही घेणार. मग त्या 5-6 महिन्यात तुम्ही तुमचं मिनिमम अमाउंट तरी पे करा ना. ते सेटलमेंटमध्ये कन्सिडर होईल. आता असं म्हणू नका, की मिनिमम अमाउंट पण मी पे करू शकत नाही. आता असं मी शक्य डायरेक्टली नाहीये, है सेटलच ना? करेन ना. नाही सर, मिनिमम असं जो कशाला पे आहे? मी करायला तुम्हाला घेईल. सांगतो ना हो. मी हां. ऐका ना, तुम्ही जर मिनिमम अमाउंट पे केली ना, तर कमीत कमी जेव्हा सेटलमेंट होईल, तेव्हा मला सांगता येईल ना, हं. की बाबा सेटलमेंट कस्टमरचं इंटेन्शन होतं. असं नाही की कस्टमरचं इंटेन्शन नाहीये. तुम्ही जर असं बोलाल, की बाबा मी एकत्र साठवेल पैसे आणि मग नंतर सेटलमेंट करेल, असं नाही होणार. तुम्हाला हं. अल्टिमेटली तेवढीच अमाउंट भरावी लागेल. तुम्ही जर सपोज आता रेग्युलर थोडं अमाउंट भरली, तर कमीत कमी मी कन्व्हिन्स तरी करेल. कारण अल्टिमेटली हे सेटलमेंटसाठी माझ्याकडेच येणार आहे. माझ्या थ्रूच जाणार आहे, रूट होणार आहे वरती हो, मॅनेजमेंटला. हो. बरोबर. हां. तर मग असं नका करू, की म्हणजे आता पेमेंट येईल मला, असं नाही सर. इंटेन्शन आपल्याला दाखवावं लागेल. म्हणजे जर नाही, आता बँकेने तुम्हाला लोन इंटेन्शन काढताना माझं तुम्ही लोन डायरेक्टली जे दाखवायचं आहे ना, ते मी डायरेक्टली आता ते तुम्ही सेटलमेंटसाठीच सर दाखवतोय. सेटलमेंट करणार बघा. ते आता कोणाला माहिती आहे, कधी करणार तुम्ही. ठीक आहे. मी तोपर्यंत सांगतोय ना तुम्हाला तुमचं तुम्हाला, इंटेन्शन माझा दाखवण्यासाठी तर वेळ पेमेंट करावं जाईलच ना लागेल ना. सर. 1 मिनिट हां, थोडा ठीक आहे. हां, बोला ना. मी काय म्हणत होतो, आता कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, एवढ्या या महिन्यामध्ये जे बँकेचे डेट्स आहेत ते आहेतच. ठीक आहे. हं. माझं रेंट रखडलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी रखडलेल्या सर पण आहेत. आता कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला हां. सांगू का, ह्या प्रत्येकाच्या समस्या असतातच ना पर्सनली गोष्टी. पण हां, आपल्याला मग आपल्या आता प्रायोरिटी सेट कराव्या लागतील ना. म्हणजे तुम्ही मग असंच बोलून चालणार नाही, की बाबा माझ्या मग घरचं आहे, आता आता मी नाही भरू माझ्या शकत. प्रायोरिटीमध्ये मग सध्या बँकेने पहिलं मग हे बँकेने नाहीच आहे. तुम्हाला लोन देताना पण जर असं केलं असतं, तर तुमचं कामच झालं नसतं. कुठल्याही तेव्हा बँकेने माझ्या म्हणतोय मी, सिच्युएशन अशा एचडीएफसी म्हण नव्हत्या किंवा ना सर. माझ्या तेव्हा सिच्युएशन तशा नव्हत्या. माझ्या फॅमिली हं. डिस्प्यूट्समुळे माझे हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट झाले माझ्यासाठी. मग तुम्हाला सर त्यातून मार्ग काढावा लागेल ना. मग आपल्याला आता आता काय मार्ग क्लोज काढायला करायचं आहे, तर मार्ग कसं काढावा लागेल. हां, मग मी मग नाही तुम्ही कुठे सर म्हणतोय. तुम्ही कसं आहे ना सर, तुम्ही इंटेन्शन पण नाही दाखवत आहेत आणि तुम्ही बोलताय मला भरायचं पण आहे. पण बँकेला कसं समजणार, की तुमचं खरोखरच इंटेन्शन आहे? बोलायला तुम्ही बोलालो, की मला हं, भरायचंच आहे ते. पण मी तुम्हाला हं. जसं म्हणतोय, की बँक तुम्हाला जसं आता म्हणते, की तुम्ही मिनिमम पेमेंट चालू करा. बँकेने माझ्या लोकेशनला येऊनच जर माझ्या सगळ्या सिच्युएशन बघितल्या असतील, तर अजून वेगळं मी काय सांगायचं बँकेला? नाही बँकेने बघितलं हां, सिच्युएशन म्हणून तर तुम्हाला वेळ दिला ना सर. वेळ एवढ्या दिला नाही का तुम्हाला? सांगा ना जर तुम्ही मला. मी कुठे दिला ना, मग आता म्हणतोय, की तुम्ही वेळ तुमचं नाही इंटेन्शन दिला. दाखवा ना. पण तुम्ही हां. जेव्हा वेळ दिला तेव्हा माझ्याकडे अर्निंग सोर्स होता का सर? सर नव्हता ना. नाही, अग्री. किती महिने हं. झाले आता सर सांगा ना. माझी व्हिजिट तुमचं लास्ट पेमेंट कधी येतं तुम्हाला माहिती आहे? आता वर्ष झालं असेल. मग मग सर आता हां. वर्षभर म्हणजे आता जर हे सपोज तुम्ही पैसे मार्केटमधून काढले असते, तर थांबलं असतं का कोण बाहेरचं? सांगा मला. म्हणजे बाहेरचं सपोज तुम्ही थांबलं असतं किंवा नसतं. पण माझं तर जी सिच्युएशन आहे आता, ती हं, बाहेर सुद्धा असते. बाहेर सुद्धा असती, पण सर तुम्ही ॲटलीस्ट मिनिमम अमाउंट तर पे केलीच असती ना, किंवा व्याज तर दिलंच कशाला? असतं. असल्यावरच देणार ना मी. कितीही काही झालं काय तर म्हणताय सर तुम्ही? असल्यावरच आता देणार. तुम्ही जॉबला लागलात ना सर, आता तर मिनिमम अमाउंट देऊ शकता ना. कसं देणार काही ना मला काही सांगा अमाउंट. तुम्ही? बघा मी तुम्हाला सांगतो माझ्या हातात इन हँड काय येतायत मला हार्डली 85,000-90,000. हं, त्याच्यामध्ये मी 35,000 ते 40,000 रुपये माझ्या घरात देतो. का? कारण तिथे सुद्धा सगळे खर्च आहेत. आई-बाबांचे मेडिकेशन आहे, त्यांचे ट्रीटमेंट्स आहेत. हं, 25,000 रुपये मी भाडं देतोय. त्याच घरात जिथे रेंटवर राहतोय त्या घराचं लाईट बिल मी बघतोय. त्या घराचं गॅस बिल मी बघतोय. परत माझी वाईफ वर्किंग नाहीये. मी एकटाच आहे जे या सगळ्या गोष्टी बघतोय. मग आता तुम्ही विचार करा, की जर माझे महिन्याला 70,000 ते सर 75,000 रुपये असेच जातायत, सर तर बघा मी आता कसं कसं आहे करणार? माहिती आहे का, तुम्ही मला लास्ट लास्ट टाइम सांगितलं होतं, ठीक आहे, की मम्मी हं, पप्पांकडे मी राहत नाही, ते त्यांचं बघतात. ते मला म्हणालेत, की तुम्ही तुमचं बघा. ठीक आहे. हं. आता ह्यामध्ये एक्सपेन्सेस आता तुम्ही मम्मी पप्पांचे कुठून ऍड केले मला माहित नाही. पण तुम्ही मला लास्ट टाइम असं म्हणाले होते, की मम्मी पप्पांचे तुम्ही बघतच नाहीत. ठीक आहे. एक बरं मिनिटं, बरं मी ते असं जाऊ दे. कसं बोलू शकतो, की मी त्यांच्याकडे बघत नाही? बघत नाही तसं नाही, एक्सपेन्सेस बद्दल बोलतोय मी. हां, मग तेव्हा तर माझी बहीण होती. आता तर माझी हं. बहीण पण नाहीये. तिचं जस्ट मागच्या महिन्यात लग्न झालंय.
आता तर काहीच नाहीये. आता तर माझ्याकडे कुठलाच सपोर्ट नाहीये. त्यावेळेस माझी मग बहीण आता सर होती आता म्हणून तुम्ही मला आता सर आधार तुम्ही होता. कसं करणार, आता तुम्ही कसं करणार आहे यामधून मार्ग कसा काढणार आहे? मग तुम्ही 10,000 ऍटलीस्ट, तर आता तुम्ही एवढे खर्च सांगितलंय, तुमचा ईएमआय 25,000 आहे. मी तर बोलतो हं. 25,000 सोडा, तुम्ही दर महिन्याला 10,000 देऊन तुम्ही इंटेन्शन दाखवा ना. 4-5 महिन्यानंतर लमसम तुमच्याकडे जेव्हा अमाऊंट येईल तेव्हा आता सेटलमेंट जर मध्ये मी मी ऍडजस्ट तुम्हाला करेल अमाऊंट. ₹10,000 द्यायला म्हटलं ना, तर ती सेटलमेंट 2 वर्षापर्यंत जाईल. कशाला? मग कसं जाणार मला सांगा बरं तुम्ही? आताच मी तुम्हाला नुसतं फक्त माझ्या घरचा सांगितला. मी तर माझा खर्च अजूनही सांगितला नाही. मी 10,000 तुम्हाला म्हणतोय की एक ईएमआय अमाऊंट, नॉर्मल अमाऊंट, मिनिमम अमाऊंट म्हणून तुम्ही 10,000 पेमेंट करा. म्हणजे जर बँकेला पण वाटेल की कस्टमर इंटेन्शनली व्यवस्थित आहे म्हणून. बघा सर, आता तुम्ही इंटेन्शन कशावरून ओळखताय मला माहिती नाही. मी एकदम स्पष्टपणे सांगतो, काही वेळ जाणार सेटलमेंटसाठी. असं सर तुम्ही पेमेंट असं म्हणताय, करण्यापेक्षा पण मी मग आम्हाला डायरेक्टली इंटेन्शन सेटलच कसं करेन. सर तुम्ही म्हणताय मला, तुम्ही असं म्हणताय ना, 1 वर्ष झालं तुम्ही तेच म्हणताय, पण पेमेंट तर येत नाहीये ना प्रॅक्टिकली. म्हणजे तुमच्याकडे पेमेंट आता आहे, मग तुम्ही हळूहळू भरा, नाही तर मग पुढे हो, जाऊन मी कुठे म्हणतोय, की अजून तरी माझं पेमेंट, माझी पहिली सॅलरी तर येऊ द्या, तेव्हा जाऊन मी म्हणेन, की माझ्याकडे पेमेंट आलंय. मग तुम्हाला तेच सांगतोय ना सर, पहिली सॅलरी आली की तुम्ही एक 10,000 दर महिन्याला पेमेंट करा ना, आणि जेव्हा लमसम अमाऊंट तुम्हाला सेटलमेंट करायचं तेव्हा तुम्ही तर करणारच आहात. आता तुम्हाला जर मी ₹10,000 भरले, तर माझ्याकडे सेव्हिंगही काही होणार नाही. मग मी मग सेटलमेंट सर असं कुठून करणार? जर असं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही सेटलमेंट कधीच करू शकत नाहीत. कोण बोलतंय की नाही करू शकत? करू शकतो ना. कसं करणार सर तुम्ही मला सांगा अहो, ना. तो माझा लुकआउट आहे. तुम्हाला मी सगळं कसं मग काय सर सांगू? बरोबर ना, आता कसे बरोबर बोलले तुम्ही. मग अहो, तुम्ही मग तो 10,000 माझा भरू शकता लुकआउट ना. आहे. कसं भरू सर शकतो तुम्ही तुमचा सांगा मला? लुकआउट आहे म्हणजे तुमचं कुठेतरी बॅकअप प्लॅन आहे, तर तुम्ही दर महिन्याला येतात त्यापैकी माझा 10,000 काही बँकेला बॅकअप भरा प्लॅन ना. नाहीये. कुठेही बॅकअप प्लॅन नाहीये माझा. सर याचा अर्थ असा आहे ना की तुम्हाला इंटेन्स भरायचं नाहीये पेमेंट आता. तुम्ही बोलताय हे. नाही नाही, तुम्ही जे मला कॅल्क्युलेशन सांगितलं ना, तुम्हाला एवढी सॅलरी आहे, हं. ही एवढी इथे गेली, एवढी हां, तिथे मग गेली, आता तर एवढं त्या तुम्हाला हिशोबाने कोणता तर तुम्हाला कस्टमर सेटलमेंट सांगतो तुम्ही तुम्ही करू ते मला शकत नाही ना. सांगा. तुम्ही म्हणताय की ह्या हिशोबाने कॅल्क्युलेशन जर 5 महिन्यानंतर तुम्ही सेटलमेंट करणार असं म्हणताय, घेऊन हां, चला है ना. तर हां. तुमच्याकडे सेव्हिंग काय राहणार आणि तुम्ही सेटलमेंट कसं करणार म्हणजे. आणि मी म्हणतोय की तुम्ही बाबा तुमच्याकडे येत आहेत आता, तर बँकेचे हळूहळू हळूहळू पेमेंट करून क्लोज करा. म्हणजे ज्यावेळी तुमची लमसम अमाऊंट येईल, तुमचं जे तुम्ही जे आता मला म्हणालात की माझा बॅकअप, माझा जो आहे, माझ्याकडे लमसम अमाऊंट कुठून तरी मी तुम्हाला सगळं सांगू शकत नाही, ती अमाऊंट जेव्हा येईल तेव्हा तुम्ही सेटल करून क्लोज करून टाका. मग मी हेच म्हणतोय, की माझ्या हम्म, काही सेव्हिंग्ज झाल्या, तर काही अमाउंट मला कोणाकडून तरी अरेंज करता येईल. मी सगळी हम्म. माझ्याकडनं अशी पॉसिबल होणार नाही. ते पण मग तुम्ही दर 6-7 महिन्याला सर महिन्यामध्ये. थोडं, मग मी काय म्हणतोय सर, दर महिन्याला थोडं थोडं तरी भरा ना. थोडं म्हणजे किती भरणार सर? तुमचा ईएमआय हं, अमाऊंट आहे ना 25,000 आहे. तुम्हाला तर हं. माहितीच असेल, तुम्हाला मेसेज येत असेल. मी हां. तुम्हाला 25,000 पण नाही बोलत आहे, 10,000 भरा. हं, कमीत कमी 10,000 नॉमिनल अमाऊंट भरून कमीत कमी तुमचं इंटेन्शन दाखवा की बाबा मी भरतोय, मला जसं जमतंय तसं. असं हं. नाही ना की सर मी करणार भरणार, हे तर सगळं बोलण्यावर असतं. म्हणजे 10,000 आता बोलल्याने 1 वर्ष फक्त तर तेच इंटेन्शन चाललंय. दिसून येणार आहे का? सर कमीत कमी कस्टमर जेन्युन आहे म्हणून आम्हाला फीडबॅक तरी अपडेट करता येईल. जेन्युइन माझ्या होतो. मॅनेजरला, माझ्या जेन्युइन. मॅनेजर ऐका ना, माझा मॅनेजर जेव्हा माझा रिव्ह्यू होईल तेव्हा मला विचारतील केस टू केस, ठीक आहे, हे काय करायचंय, की पुढे पाठवायचंय प्रोसेससाठी, लिगल प्रोसेससाठी पाठवायचंय, की ट्रेसिंगसाठी पाठवायचंय. तर हं. मला तर सांगता येईल ना सर, माझ्याकडेच राहू दे. कस्टमर जेन्युन आहे, 5 महिन्यानंतर त्याचे फंड कुठून तरी अरेंज होणार आहेत. मी त्याच्या घरी जाऊन त्यांची परिस्थिती पाहिली आहे, त्यांच्या आई वडिलांचं असं असं सिच्युएशन आहे, अर्निंग पर्सन एकच माणूस आहे. त्यामुळे आता त्यांना थोडासा वेळ द्या. इंटेन्शन म्हणून मी त्यांच्याकडून, ऍक्च्युली ते मला बोलतात मग की मीच ईएमआय कलेक्ट तुम्हाला करा, पण आता मी बोलतोय की सर. सांगतोय. हम्म. म्हणून मी तुम्हाला सांगतोय आता मी समोरून इतक्या महिन्यापासून मला जेवढे कॉल आले इंडस्ट्रीचे, तोपर्यंत मी फक्त एक छोटं-मोठं फ्रीलान्सिंग करत होतो. का? कारण माझं हम्म. स्वतःचं पण सर्व्हायव्हल इम्पोर्टंट आहे. माझ्यावर दुसरी पण जबाबदारी आहे. माझी बायको पण आहे. परत दुसरे आई-बाबा सर आहेत. तुम्हाला हां. सांगू का सर, तर ह्या जबाबदाऱ्या ना सगळ्या गोष्टी प्रत्येकावर आहेत. असतात. सर ऐकून घ्या, जबाबदाऱ्या तर प्रत्येकावर असतात ना. नाही माझ्यावर पण पण आहेत माझ्या जबाबदाऱ्या, पण पण त्यातून जर माझ्यासारख्या मी कुठून, जबाबदाऱ्या सगळ्यांकडे नाही असं आहेत ना सर. असं प्रत्येकाला वाटतं सर, असं प्रत्येकाला वाटतं, नाही, मग असं तुम्हीच नाहीये. मला सांगा ना, कसं मी मॅनेज करू शकतो एवढ्या ह्याच्यामध्ये? कसं सर केलं आता तुम्ही असेल मला तुम्हीच म्हणालात सांगा ना की मला. काही गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही, म्हणजे असेलच ना तुमच्याकडे काही ना काही बॅकअप प्लॅन. तो बघा, तो तुम्ही तर्क लावताय. मी त्याच्यामध्ये काही बोलणार नाही. माझ्याकडे बॅकअप असता तर मी एवढ्या महिन्या हसू नका. मी सांगतोय तुम्हाला. नाही नाही, मी माझ्याकडे जर ऐकतोय बॅकअप सर. असता तर सर मी कसं एवढे झालंय दिवस ना आता, थांबलो सर नसतो. असं झालंय ना, मी तुमच्या बरोबर सेकंड टाइम बोलतोय आता. हां. पण तुम्ही मला जे बोललेलं ना 3 महिन्यापूर्वी, त्या स्टेजवर तुम्ही येऊन मला कंटिन्यू करताय. म्हणजे असं झालं की तुमचं कमिटमेंट नावाची गोष्ट आहेच नाही. मग आता तर मी तुम्हाला कमिटच करतोय, की 5-6 महिन्यामध्ये मी सेटल करेन. मागच्या वेळेस तर मी सेटलमेंट नावाचा शब्दच काढला नव्हता. पण तुम्ही मग आता कमीत कमी 10,000 तरी भरा ना. मग मी तुम्हाला कुठे बोलतोय 25,000 तुमचा ईएमआय अमाऊंट भरा. सर एक एक बघा, मी एकदम स्ट्रेट फॉरवर्डली सांगतोय तुम्हाला. 10,000 जरी भरले ना,
तरी हा मला सेटलमेंट पुढच्या 2 वर्षात काय 3-4 वर्षातही पॉसिबल होणार नाही. तुम्ही जर 10,000 भरले, ठीक आहे, नाही भरले, ठीक आहे, 50,000 रुपयाची तुमची सेव्हिंग होते 10,000च्या हिशोबाने, हं. तुम्ही सेटलमेंट कसं करणार 5 महिन्यानंतर मला सांगा? मी तुम्हाला आताच तर सांगितलं काही अमाउंट मी अरेंज करेन. मग मी तुम्हाला सांगतो ना, सगळीच्या जी सगळी तर अमाऊंट अरेंज अरेंज कराल नाही ना करू तुम्ही, शकत जी मी. अमाऊंट अरेंज कराल ना 5 महिन्यातून 50,000 रुपये त्यात मी डिडक्ट करेल. बस मी अफ्रंटली बोलतो, कारण हे सेटलमेंट माझ्या थ्रूच रूट होणार आहे. मला काहीतरी सेटलमेंटचं वेवर घेण्यासाठी मला काहीतरी दाखवावं लागेल ना, की बाबा कस्टमरनी भरलेले आहेत पैसे, त्यामुळे मला वेवर द्या. कस्टमरनी त्यांचं इंटेन्शन दाखवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही मला वेवर द्या. मी फाईट करू शकेल ना मॅनेजमेंटशी. अच्छा. असं बोलतोय सर मी. नाही हो, प्रॅक्टिकली अजूनही माझ्याकडून ते पॉसिबल नाही होत आहे सर. तुम्हाला नाही कळत आहे की का असं? नाही सर, मला असं तर तुम्ही मी म्हणजे मला तर डिनाय केलंच वाटतं की नसतं. पॉसिबल होईल, पण तुम्हाला आता मला कसं माहित नाही होईल मला सांगा? कसं. मी कसं? तुम्हाला सांगितलं ना की 10,000 रुपये तुम्ही मला दर महिन्याला द्या. मी तुमच्याकडे 25,000 पण नाही मागत. तुमचा मिनिमम अमाऊंटच आता 25,000 आहे. तुमचं माझे लोन पण जर कमी आहे का? पगारातले माझे जर फक्त 70,000-75,000 गेले, माझ्याकडे राहतातच 10,000 रुपये. तर मग तुमच्याकडे राहणार आता 10,000, मग तुम्ही 5,000 5 महिन्यानंतर सेटलमेंट कसं करणार? अहो, मी तुम्हाला सांगतोय तो माझा लुकआउट आहे. तुम्ही काय एवढे क्युरियस आहात त्या गोष्टीसाठी? सर, मग मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही जर भरलेत ना, तर मी तुमचं पुढे जाऊन अमाऊंट तरी कमी करू शकेल ना. असं काय करताय तुम्ही? मी कुठे काय करतोय? मी तर सरळ-सरळ सांगतोय. तुम्ही येऊन एकाच गोष्टीवर अडून राहिलात बरोबर. सर, एका गोष्टीवर मी नाही अडलोय, एका गोष्टीवर तुम्ही अडलात 3 महिन्यापूर्वी पण आणि आता पण. हां, मग आता जी सिच्युएशन 3 महिन्याआधी होती ना सर, आणि ती आता मी तुम्हाला सिच्युएशन सांगतो आता ना सर, सुद्धा आहे. आजही सांगतो मी, 2 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर आलो ना, तर तुम्ही परत सेम स्टोरी सांगाल, मी की तुम्हाला बाबा असं 5 असं ते 6 झालं. महिने बोललोय, तरी तुम्ही 2-3 महिन्यानंतरच बोलताय. मग तेच असणार आहे सर, मी 5 सर. महिन्यानंतर आलो ना, तरी तुम्ही काही ना काही काढाल आणि मला बोलाल, की मला वेळ द्या आता परत. मग या 5 महिन्यानंतर बघा अजून काय बोलू शकतो मी. तुम्हाला नाही ठीक ना आहे सर, काही याचं म्हणजे ह्याचा पटत अर्थ आहे. आता ठीक आहे सर, चालेल. मग आता हां. ह्याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला नाहीच, तुम्हाला मिनिमम अमाऊंट पण पे करायचं, म्हणजे इंटेन्शनच दाखवायचं नाही. म्हणजे माझं तुमचं काम आता इंटेन्शन झालेलं आहे, म्हणजे बँकेने पैसे दिले ना, संपलं माझं विषय. इंटेन्शन आहे सेटलमेंट करायचं. एकदम स्पष्ट कधी? शब्दात सांगतोय. कधी आता सर परत सेटलमेंट सांगतोय तुम्ही? 5 ते 6 महिने. ठीक आहे तुम्ही सर, चालेल. 5व्यांदा विचारलंय मला हे. ठीक आहे सर. म्हणजे तुम्हाला मिनिमम अमाऊंट पण नाही पे करायचं असं म्हणताय तुम्ही? मी म्हणतोय सरळ-सरळ माझं इंटेन्शन सेटलमेंटचं आहे सर. तुम्ही सारखं-सारखं तुमचे एक क्वेशन नाही, फायर नाही करताय. सर, तुमचं इंटेन्शन समजलं मला. कधी करायचं समजलं? माहित नाही. हो, हो. तुम्ही हं, मला 3 महिन्यापूर्वी पण तेच म्हणाला होतात, की मला हं. सेटलच करायचंय. मला ईएमआय नाही भरायचंय. मला मिनिमम अमाउंट नाही भरायचं. मी तुम्हाला त्यावेळेस पण बोललेलो, मग की तेव्हा तुम्ही पण कमीत कमी ईएमआय अमाउंट पे करा. मग तेव्हा पण मी सेटलमेंट बोललो होतो. पण तेव्हा माझ्याकडे तेव्हा काही सर सोर्स तुम्ही होता मला का? म्हणाले होते, की 3 महिने थांबावं लागेल तुम्हाला. मी 3 महिन्यानंतर करेल. हां, हा तुमचा शब्द होता. 3 आता 3 महिन्यानंतर महिन्यानंतर करेन. मी इथे आलोय, तर तुम्ही हं, ते म्हणताय, की मी 5 महिन्यानंतर करेल. आता 5 महिन्यानंतर आल्यानंतर काय म्हणणार आता तो तुम्हालाच माहिती आहे. हं, हं. ठीक आहे. ठीक काही आहे, नाही. ठीक आहे 5 सर. ते 6 चालेल, महिने चालेल. लागतील हो, हो. सेटलमेंटला. चालेल, मी चालेल, करतो. चालेल. हं. तुम्ही फॉलोअप चालू ठेवा तिकडे.